नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पीक विमा वाटपाच्या संदर्भातील काही महत्त्वाचं आणि मोठं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण बऱ्याचशा ठिकाणी किंवा बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या माध्यमातून पीक विम्यासंदर्भात त्या ठिकाणी विचारणा केली जाते, कमेंट्सच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष फोन असेल किंवा भेटून असेल. तर त्या सर्वांकरता या व्हिडिओमध्ये आपण अपडेट जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 असेल किंवा रब्बी पीक विमा 2023 असेल, जवळजवळ 2022च्या सुद्धा पीक विम्याची आपण अपडेट घेतली. म्हणजे जवळ मागच्या 3 वर्षाच्या पीक विम्याचं आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलेलं होतं. त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती नक्की भेटून जाईल. आणि त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून 110% पुढं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. त्या शेतकऱ्यांसाठी विम्याचं वितरण करण्यासाठी निधी राज्य शासनाकडून मंजूर सुद्धा करण्यात आलेला होता. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतीक्षित असणारे बरेचसे जिल्हे होते. त्यापैकी काही जिल्हे आपण या ठिकाणी बघत आहोत. त्यामध्ये पहिला जिल्हा म्हणजे बुलढाणा. बुलढाणा जवळजवळ खरीपासाठी 181 कोटींपेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी बघत होता. आणि रब्बी 2023 साठी जवळजवळ 65 ते 66 कोटींपर्यंतच्या आसपासची रक्कम बुलढाणा जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या वाटपासाठी त्या ठिकाणी लागणार होती. याच्यानंतर जर बघायचं झालं तर नांदेड आणि सोलापूरचा काही रब्बीचा पीक विमा हा देखील बाकी होता. इतरही जिल्ह्यांमध्ये छोटे मोठे पीक विमे त्या ठिकाणी बाकी होते. 2023 मध्ये एक मोठी हाईक झाली, हद्द पार झाली असं म्हणू शकतो. काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना चक्क 1,000 रुपयापेक्षा सुद्धा कमी पीक विमे त्या ठिकाणी वर्ग करण्यात आले, त्यांना वाटप करण्यात आलेले होते. ज्यामध्ये हिंगोली असेल, परभणी असेल आणि यवतमाळ असतील, या तीनही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश त्या ठिकाणी झालेला होता. याचबरोबर 2024 खरीपमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा पीक विम्याचं वितरण त्या ठिकाणी बाकी होतं. साधारणपणे 2355 कोटी रुपयाच्या आसपासची ही रक्कम शेतकरी बांधवांसाठी मंजूर सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये विम्याचं वितरण करण्यासाठी किंवा कॅल्क्युलेशनच्या ज्या ज्या रकमा आहेत तर ते अपडेट होण्यास त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आता वाटपाचं जर बघितलं तर याच्यामध्ये गेल्या आठवड्यात बघायचं झालं तर लातूरमध्ये काही शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी वाटप करण्यात आलेली होती. धुळ्याचं चित्र सुद्धा स्पष्ट व्हायला त्या ठिकाणी सुरू झालेलं होतं. त्यांच्या ज्या काही कॅल्क्युलेशनच्या रकमा होत्या तर त्या आता कळायला लागलेल्या होत्या आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण देखील त्या ठिकाणी सुरू झालेलं होतं. बुलढाण्याला सुद्धा वाटप सुरू झालेली आहे किंवा होती. आणि त्याच्यामध्ये आता हे जे काही 110% पेक्षा जास्त नुकसान झालेलं होतं आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला जवळजवळ 231 कोटीच्या आसपासचा निधी हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण व्हायला सुरुवात झालेला आहे. मित्रांनो, यामध्ये हा जो काही पीक विमा आहे हा 110% जास्त नुकसान झालेले शेतकरी आणि त्यांच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं अनुदान म्हणून वाटप करण्यात येत आहे. आता याच्यामध्ये रब्बी 2023 मध्ये जे शेतकरी मोठ्या प्रमाणात पात्र होते अशा शेतकऱ्यांचं वितरण जे काही आहे तर मागच्या 1-2 दिवसापासून सुरू करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक विम्याच्या रकमा त्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात देखील झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये परभणीचं सुद्धा जे काही आहे तर ते 2-3 दिवसापासून चित्र स्पष्ट झालेलं आहे. वितरण त्या ठिकाणी होईल अशा प्रकारची शक्यता होती. साधारणपणे 381 कोटीच्या आसपासची रक्कम ही परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या विम्याच्या संदर्भात किंवा विम्याच्या माध्यमातून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वर्ग केल्या जाणार होती. त्याच्यासाठीचे जे काही कॅल्क्युलेशन आहेत, अग्रिम आणि शेतकऱ्यांची वैयक्तिक क्लेम असतील, या दोन्ही प्रकारांमध्ये ही रक्कम त्या ठिकाणी भेटणार आहे. साधारणपणे 2-3 दिवसा अगोदर काही शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा आलेले असतील आणि आजपासूनही काही शेतकरी बांधवांना वितरण होऊ शकतं. तर ज्या जिल्ह्यामध्ये वैयक्तिक कॅल्क्युलेशन झालेले आहेत, वैयक्तिक शेतकऱ्यांचे क्लेम आहेत, त्या शेतकऱ्यांना त्या रकमा वितरित केल्या जात आहेत. आणि इतर जे काही मोठ्या प्रमाणात जसं की नांदेडचा अद्यापही विषय मार्गी लागलेला नव्हता आणि नांदेडमध्ये शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणारी रक्कम आणखीन वाढू शकते. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये थोडाफार प्रमाणात आपल्याला उशीर बघायला भेटू शकतो. कारण जसजसं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी होईल तसतशा रकमा येतील. आणि नांदेडचं जर बघायला गेलो आपण तर कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी ऑनगोईंग आहेत, सुरू आहेत. त्यामुळे थोडाफार उशीर त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्याबद्दलचं देखील जसं अपडेट आपल्याकडे येईल, जसं अपडेट आपल्याला भेटेल ते लवकरच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येऊयात. आणि हिंगोली असेल किंवा इतरही जिल्हे असतील, यवतमाळचा विषय असेल किंवा यवतमाळ असेल, आणि यवतमाळचं जर बघायला गेलं तर आणखी मार्गी लागलेलं नाही. यवतमाळमध्ये जो काही पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून काही वाटप करण्यात आलेलं होतं, याच्या व्यतिरिक्त जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचं सुद्धा कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. विमा कंपनीच्या रकमा ज्या काही आहेत तर त्या खात्यामध्ये पूर्णपणे क्रेडिट करण्यात आलेल्या आहेत, त्यांना त्या रकमा भेटलेल्या आहेत. साधारणपणे विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुद्धा 1-2 दिवसात वाटप होणं अपेक्षित होतं. आज काही शेतकऱ्यांना मेसेज आले येतील. धाराशिव असेल, बीड असेल, चंद्रपूर, जळगाव
बुलढाणा असतील किंवा इतर काही जिल्हे आहेत, तर यांना वेळोवेळी अपडेट आपण घेत आहोत की थोडंसं आणखीन पेंडिंग त्या ठिकाणी आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की एकूण किती रकमा त्यांच्या साठी आलेल्या आहेत, कोणत्या घटकाच्या अंतर्गत आलेल्या आहेत. मग त्या क्लेम कॅल्क्युलेशनच्या असतील, तुमच्या अग्रिमच्या असतील किंवा येल्ड बेसच्या असतील किंवा काढणी पश्चात किंवा काढणी पूर्वीच्या असतील, तर अशा पद्धतीच्या रकमा त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेल्या आहेत. नाशिक असेल किंवा अहिल्यानगर असतील, तर यांचे जे काही अपडेट आहेत आपल्याकडे, जे काही अपडेट उपलब्ध होतील ते वेळोवेळी आपण त्या ठिकाणी घेणारच आहोत. तर इतरही बरेच सारे जिल्हे आहेत जे आपल्या पीक विम्याची वाट बघत आहेत. अशा जिल्ह्यांना हे पीक विम्याचं वितरण त्या ठिकाणी होऊ शकतं. तत्पूर्वी तुमचं जर पीक विम्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे का, हे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. कारण तुमचा पीक विमा वैयक्तिक क्लेमच्या अंतर्गत मंजूर असेल तर तुम्हाला तो त्या ठिकाणी भेटेल, आणि जर समजा अग्रिमचा असेल तर थोड्याफार प्रमाणात कमी त्या ठिकाणी भेटण्याची शक्यता असते. कारण वैयक्तिक क्लेमचा जो काही आहे तर तो आपण जी काही टक्केवारी त्या ठिकाणी टाकतो त्या टक्केवारीच्या आसपासची रक्कम आपल्याला भेटते. आणि जर आपण अग्रिम बघायला गेलो तर जो काही टोटल पीक विमा आहे तर त्यापैकी काही टक्क्यांमध्ये आपल्याला ती रक्कम त्या ठिकाणी भेटत असते. आता जे काही क्लेम चेक करत असताना मिड टर्म दाखवतं किंवा व्हॉट्सअपवरती PMFBYच्या पोर्टलवरती दाखवत असेल, तुम्ही जर चेक करत असताना मिड टर्म दाखवत असेल तर अर्थात तुम्हाला अग्रिमचा पीक विमा त्या ठिकाणी भेटणार आहे. येल्ड बेस जर दाखवत असेल तर तुम्हाला येल्ड बेसचा भेटणार आहे. आणि क्लेम जर दाखवत असेल तर तुम्ही तक्रार दाखल केलेली होती त्याचा पीक विमा तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. आणखीन एकदा विम्याचे येण्याचे चान्सेस तुम्हाला असतील, कारण मिड टर्म जर दाखवत असेल तर. जर तुमचा येल्ड बेसमध्ये जर मंजूर झालेला असेल, अन्यथा हाच पीक विमा तुम्हाला असू शकतो. आणि जर शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेमच्या अंतर्गत लोकलाइजमध्ये जर झालेलं असेल तर तुम्हाला लोकलाइजच्या अंतर्गत कॅल्क्युलेशन दाखवले आणि रकमा तुम्हाला कॅल्क्युलेट होणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेट झाली की तपासा, आणि कॅल्क्युलेट जर झाली असेल तर लवकरच तुम्हाला ती रक्कम त्या ठिकाणी भेटेल. कारण अशा पद्धतीचं एक अपडेट होतं की या जिल्ह्यांना त्या ठिकाणी पीक विमा येण्याच्या संदर्भात जे काही आहे तर पीक विमा येईल किंवा अग्रिम येणारे किंवा येल्ड बेस येणारे, अशा पद्धतीचं अपडेट होतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. भेटूया नवीन माहिती नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.